भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तमनगौडा रवी पाटील यांना भाजपामधून निष्कासित करण्यात आले. पक्षशिस्तीचा भंग अनुशासन भंग केल्याप्रकरणी दोघांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भाजपा कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहीनं या दोन नेत्यांच्यावर कारवाई केल्याबाबत पत्र देण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जत विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भाजपाचे नेते तमनगौडा रवी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. तर माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्षाविरुद्ध बंड करत अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी यांचा प्रचार केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा पक्षानं आता माजी आमदार विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी यांच्यावर कारवाई करत या दोघांनाही पक्षातून निष्कासित केलंय. या कारवाईबाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी भाजपा पक्षाचा राजीनामा दिलाय, त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याचा काही संबंध येत नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिली आहे. तर अशा कारवाईबाबत कोणतंही पत्र अद्याप आपल्याला प्राप्त झालं नाही, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तमनगौडा रवी यांनी दिली आहे.